लहान खार आणि मोठा आत्मविश्वास, हार न मानण्याची प्रेरणादायी गोष्ट. एका सूर्यप्रकाशाने न्हालेल्या गावात अमित नावाचा एक प्रेमळ मुलगा राहत होता. अमितला धावायला, चित्र काढायला आणि शेजाऱ्यांना मदत करायला खूप आवडायचं. तो नेहमी हसरा होता, पण एखादी गोष्ट कठीण वाटली की तो स्वतःवर लगेचच शंका घ्यायचा. एक सकाळी अमित शाळेच्या शर्यतीसाठी सराव करायला बागेत गेला. हिरवं गवत आणि झाडातून वाहणारा हलका वारा, सगळं खूप सुंदर दिसत होतं. अमित धावू लागला, पण थोड्याच वेळात तो थकू लागला. त्याचे पाय जड झाले आणि त्याचं मनही थोडंसं खचलं. तो थांबायचा विचार करत होता. मनात थोडी शंका आणि थोडी भीती दाटली होती. तेवढ्यात त्याचं लक्ष एका खारीकडे गेलं, जी शेंग घेऊन चालत होती. ती शेंग पुन्हा पुन्हा खाली पडत होती, पण खार हार मानत नव्हती. ती शेंग उचलायची, नीट पकडायची आणि पुन्हा प्रयत्न करायची. संयमाने आणि प्रयत्नाने ती खार शेवटी झाडाखाली सुरक्षित ठिकाणी पोहोचली. अमित पाहत होता. त्याला कळलं, हार न मानल्यास लहान जीवही मोठे होतात. अमितने एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा धावायला सुरुवात केली. तो हळूहळू पुढे चालत होता. शरीर थकलं होतं, पण मन मजबूत होतं. तो खारीचा धीर आठवत पुढे धावत राहिला. थोड्याच वेळात अमित बागेच्या शेवटच्या टोकाला पोहोचला. तो दमला होता, पण आनंदाने हसत होता. पण त्याने धाव पूर्ण केली होती. त्या दिवशी अमित शिकला की यश नेहमी ताकद किंवा वेगावर नसतं, तर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा प्रयत्न करण्यात असतं. मुलांनो, लक्षात ठेवा, हार न मानता प्रयत्न करत राहिलं तर लहान पावलंही मोठ्या यशाकडे नेतात.